Hello dear student, in this video we are going to start new chapter of your 8th standard English syllabus. The name of the chapter is 2.4 Excuses a Skit. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या इयत्ता 8वी मधील इंग्रजी विषयातील 2.4 एक्सक्यूजेस अ स्किट म्हणजेच सबब एक प्रहसन एक विनोदी नाटक जे की थोड्या वेळामध्ये सादर केले जाते हा एक चॅप्टर अभ्यासणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न लावता लगेचच चॅप्टरला सुरुवात करूयात. कॅरेक्टर्स. तर या नाट्यप्रयोगामध्ये कॅरेक्टर्स आहेत, पात्र आहेत. रितेश अ स्कूल स्टुडंट, मिसेस सेन हिज क्लास टीचर. रितेश नावाचा एक मुलगा आहे जो शाळेचा विद्यार्थी आहे आणि मिसेस सेन ह्या रितेशच्या वर्ग शिक्षिका आहेत. सीन अ क्लासरूम. तर शाळेच्या वर्गखोलीमध्ये हा प्रसंग घडलेला आहे. सीन म्हणजे प्रसंग, दृश्य. रितेश. तर शाळा भरलेली आहे आणि रितेशला शाळेमध्ये येण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे. त्यावेळेस रितेश म्हणतोय, मे आय कम इन मॅडम. मी आत येऊ का मॅडम. त्यावर मिसेस सेन म्हणतायत, नाव आता, डोंट यू थिंक यू आर अर्ली. तू लवकर आला आहेस असं तुला वाटत नाही का. रितेश, पार्डन मॅम. म्हणजे मी समजलो नाही मॅडम. पार्डन म्हणजे काय, जर एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही त्यावेळेस आपण पार्डन म्हणतो. त्यावर रितेश म्हणतोय, पार्डन मॅम म्हणजे मला समजलं नाही मॅडम. त्यावर मिसेस सेन म्हणतात, आय मीन फॉर द सेकंड पिरियड. तर मिसेस सेन म्हणतात म्हणजे दुसऱ्या तासासाठी. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. म्हणजे तू दुसऱ्या तासासाठी खूप लवकर आला आहेस. त्यावर रितेश म्हणतोय, आय एम सॉरी मॅम. आय एम रिअली सॉरी. तर रितेश म्हणतोय की मला माफ करा मॅडम, खरंच मला माफ करा. आय स्टार्टेड वेल इन टाइम फ्रॉम होम. मी घरातून वेळेतच निघालो होतो. यू वॉन्ट बिलीव्ह व्हॉट हॅपन. पण तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यासोबत काय घडलं. त्यावर मिसेस सेन म्हणतायत, मॅडम म्हणतायत, वेल सी लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. मॅडम म्हणतात, बरं आधी तुझं म्हणणं काय आहे, तुझी काय गोष्ट आहे ती ऐकून घेऊयात. व्हॉट हॅपन, तुझ्यासोबत काय घडले ते आधी बघून घेऊयात, ऐकून घेऊयात. नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक आय एम शुअर. भूकंपापेक्षा नक्कीच काहीतरी जास्त झालेलं नसणार, मला याची खात्री आहे. त्यावर रितेश म्हणतोय, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. नाही नाही मॅडम, खरंच ऑनेस्टली सांगतोय, प्रामाणिकपणे सांगतोय की तसं काही नाही. तर मॅडम म्हणतायत, गो अहेड गो अहेड. ठीक आहे, चल सांग काय झाले ते. रितेश. त्यावर रितेश म्हणतोय, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युज्युअल. मी नेहमीप्रमाणे शाळेमध्ये निघालो होतो. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. तर बाजाराकडे जाणारी एक चिंचोळी गल्ली मी अर्धी पार केलेलीच होती. सडनली आणि अचानकपणे आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. आणि मुख्य रस्त्याकडून मला एक किंकाळी ऐकू आली, जोराचा आवाज ऐकू आला. त्यावेळेस मिसेस सेन म्हणतात, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. तर नक्कीच तू तपास काढला असशील त्या आवाजाचा. रितेश म्हणतोय, येस मॅडम, हो मॅडम. आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. कुणाला काही मदत हवी आहे का. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लेईंग नियर द पावमेंट. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. तर रितेश म्हणायला की हे मला बघायचं होतं की कोणाला खरोखरच माझी गरज होती का, मदत होती का. तर त्यावेळेस मला एक माणूस पावमेंटवर, फुटवाथवर एक माणूस पडलेला दिसला आणि तो कसा वेदनिंग करत होता, वेदनेनं आवाज करत होता. त्यावर मॅडम म्हणतायत, मिसेस सेन म्हणतायत, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग नक्कीच तू त्यांना डॉक्टर जाधवांकडे घेऊन गेला असशील. रितेश, नो मॅम,
आय डिडंट गेट अ चान्स. नाही मॅडम, मला ती संधी मिळाली नाही. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, जसं मी त्या माणसापाशी पोहोचलो, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ अ पॅकेट इन हिज हँड. मी जसं त्या माणसापाशी पोहोचलो तेवढ्यात तिथल्या दुकानातून एक माणूस हातामध्ये पाकिट धरून धावत होता. अँड द शॉपकीपर ऑल्सो रन आउट शाउटिंग चोर चोर कॅच हिम. आणि त्याच्या पाठोमाग, त्याच्या लगेचच पाठोपाठ दुकानदारही तिथून पळत होता, चोर चोर पकडा पकडा असं म्हणत. तर मिसेस सेन त्यावर म्हणतायत, अमेझिंग, कमाल आहे. क्वाइट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. तर मॅडम म्हणतायत की एवढं सगळं एकाच वेळी तुला करावं लागलं. अँड व्हॉट डिड यू डू देन, आणि त्यानंतर मग तू काय केलंस. तर मॅडम म्हणतात की एवढं सगळं जे काय आहे घडत आहे ते तुला निस्तारावं लागत आहे, आणि त्याच्यानंतर तू काय केलंस. रितेश, येस मॅम. रितेश म्हणतोय, हो मॅडम. बट द मोस्ट अमेझिंग थिंग्स हॅपन देन, पण खरी गंमत यांच्या पुढे घडली. दॅट द मॅन नियर द पावमेंट, ही टू गॉट अप अँड बिगन टू रन विथ थीफ. जो माणूस फुटपाथवर पडला होता तो माणूस उठला आणि चोराबरोबर पळू लागला होता. विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रन आफ्टर देम. कोणताही वेळ न दवडता मी देखील त्यांच्या मागे धावू लागलो होतो. मिसेस सेन, त्यावर मिसेस सेन म्हणतात, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. मॅडम म्हणाल्या, नंतर तू त्यांना पकडलंस आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलास. त्यावर रितेश म्हणतोय, वी कुडंट डू दॅट. आम्ही तसं करू शकलो नाही मॅम. दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ते दोन माणसं जसं कॉर्नरवर वळणावर गेले ते एकाएकी काय झाले तर व्हॅनिश्ड म्हणजे अदृश्य झाले, गायब झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि ते एकदम लवकर म्हणजे एकदम त्वरितच झालं. ऑल दिस हॅपन सो फास्ट. ते एकदम अचानक झालं. ते दोन माणसं एका कॉर्नर आल्याच्या नंतर व्हॅनिश, गायब होऊन गेले होते. त्यावेळेस मिसेस सेन म्हणतायत, देन वाय आर यू लेट. मग तुला उशीर का झाला. रितेश, त्यावर रितेश म्हणतो, दॅट इज नॉट ऑल. तर एवढंच घडलं नाही तर आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. तर त्या सगळ्या गडबडीमध्ये मी माझं दप्तर दुकानामध्येच विसरलो हे माझ्या नंतर लक्षात आलं. सो आय रन बॅक टू गेट इट. आणि नंतर मी ते दुकानामध्ये घेण्यासाठी परत गेलो. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर. आणि ते तिथे मग नव्हतं. त्यावर रितेश म्हणतोय, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट. नाही मॅडम, ते होते तिथे, बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. पण माझ्या दप्तरावर ह्यूज म्हणजे मोठा, हेरी म्हणजे केसाळ, ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचा एक डॉग बसला होता, म्हणजे कुत्रा बसला होता माझ्या दप्तरावर. आय डिडंट नो व्हॉट टू डू. आणि त्या कुत्र्याला बघितल्याच्या नंतर मला हे समजलं नाही की आता काय करायला पाहिजे, कारण मी त्या कुत्र्याला बघून घाबरून गेलेलो. मिसेस सेन मॅम म्हणाल्या, इंटरेस्टिंग, फारच छान. अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. तर मॅडम म्हणाल्या, फारच छान, दुकानात दप्तर आणि दप्तरावर कुत्रा. रितेश, त्यावर रितेश म्हणतोय, येस मॅम, हो मॅडम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. तर त्या दुकानदाराला सुद्धा आश्चर्य वाटलं की ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. तर तो कुत्रा त्या दुकानामध्ये कसा आला हे सुद्धा त्या दुकानदाराला समजलं नाही. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. आणि तो कुत्रा असा गुरगुरला. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आम्ही त्या कुत्र्याला हलवण्यासाठी, बॅग उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले. विस्लिंग अँड क्लॅपिंग अँड शोईंग हिम द स्टिक. आम्ही पहिल्यांदा शिट्या वाजवल्या, क्लॅपिंग, टाळ्या वाजवल्या, त्याच्यानंतर त्याला काठी दाखवला. बट ही वुड बज. पण तो काही हलत नव्हता बॅगवरून. अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. आणि मला दप्तर न घेता तिथून निघता येत नव्हतं. त्यावर मिसेस सेन म्हणतात, बट आय सी दॅट
यू गॉट युअर बॅग फायनली. पण तुला तुझं दप्तर शेवटी मिळालेलं दिसतंय. त्यावर रितेश म्हणतोय येस मॅडम, हो मॅडम, मला माझं दप्तर मिळालं. फायनली द शॉपकीपर गिव्ह मी सम बिस्किट्स. तर दुकानदाराने मला काही बिस्किट दिली. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. तर दुकानदाराने मला बिस्किट दिल्याच्या नंतर मी त्या कुत्र्याला दाखवली, जे त्याला लालूच दाखवली त्या बिस्किटांची, आणि त्याला त्या कुत्र्याला बिस्किट दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आणि दप्तरापासून दूर नेलं. मिसेस सेन ओके सो लेट्स सी दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. बरं, म्हणजे या सगळ्यात 15 मिनिटे गेली असं म्हणू आपण. त्यावर रितेश म्हणतोय बट देअर इज मोर मॅम, पण अजून बाकी आहे मॅडम. द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल. तर एक बिचारा कुत्रा शाळेपर्यंत माझ्या मागे लागला होता. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तो इतका लहानसा, दिनवाना, बिचारा आणि एकटा वाटत होता. मिसेस सेन म्हणतायत मग स्मॉल, डिड यू से स्मॉल, लहान, तू लहान म्हणालस का? तर रितेश म्हणतोय आय मीन यंग, म्हणजे माझं म्हणणं आहे की तो कसा होता तर यंग. यंग म्हणजे वयाने लहान. मॅम इट वॉज बिग इन साइज बट इट वॉज ओनली अ पपी. मॅडम तो साईजने म्हणजे आकाराने मोठा होता, पण तो एक कुत्र्याचं लहानसं पिल्लूच होतं. फॉर रिअली, खरोखर. अँड इट लुक लॉस्ट, मे बी इट वॉज लुकिंग फॉर हिज इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. ते बहुतेक त्याच्या आईला किंवा मालकाला शोधत असावे आणि म्हणून माझ्याकडे मदत मागत असावे असं मला वाटलं. सो आय बिगन टू इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय. त्याच्यामुळे मी आजूबाजूच्या दुकानदारांकडे आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. बट नोबडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. पण कोणालाही काही सांगता येत नव्हतं आणि त्या कुत्र्याला एकटं सोडता येत नव्हतं. त्यावर मॅडम म्हणतायत, मिसेस सेन म्हणतायत अँड देन यू फाउंड द ओनर, हु वॉज इट. आणि नंतर तुला त्याचा मालक भेटला, कोण होता तो? त्यावर रितेश म्हणते दॅट इज द फनी पार्ट मॅम. तर रितेश म्हणतोय ती तर मोठी गंमत झाली मॅडम. द पपी इटसेल्फ फाउंड द ओनर. त्या पिल्ल्याने स्वतःच त्याच्या मालकाला शोधून काढलं. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड द पर्सन. त्याने रस्त्याच्या पलीकडे कोणाला तरी रोड क्रॉस करताना ओलांडताना बघितलं आणि त्या व्यक्तीकडे झोपावला. आय वॉज सो रिलीव्ड. आणि नंतर मला कुठल्याही प्रकारची चिंता राहिली नाही त्या कुत्र्याबद्दल. देन आय टर्न अँड रन स्ट्रेट टू स्कूल. नंतर मला एकदम हसायला आलं, कुठलीच चिंता राहिली नाही कारण त्या कुत्र्याला मालक भेटला होता. आणि त्यानंतर मी सरळ शाळेकडे धावत निघालो. मिसेस सेन मग मॅडम म्हणतायत गुड बॉय, चांगला मुलगा, शहाणा मुलगा. नाव दॅट इज युअर गुड डीड्स आर डन. तर आता तुझं सत्कार्य, गुड डीड्स म्हणजे काय, चांगलं कार्य, सत्कार्य. आता तुझं चांगलं कार्य करून झालेलं आहे. देर इज अ समथिंग एल्स यू कॅन डू. तर तू आणखी एक गोष्ट करू शकतोस का? देर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. तर एक कथालेखन स्पर्धा आहे. वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री. तर तुला त्यामध्ये भाग घ्यायला आवडेल का? तर रितेश म्हणतोय हू मॅम, कोण मॅम, कोण मॅडम? मी मॅम, मी का मॅडम? नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट. काय लिहायचं मला ठाऊक नाही. आय एम नॉट गुड टू मेकिंग अप स्टोरीज. आणि मला गोष्टी रचता येत नाहीत. अशा प्रकारे हा रितेशचा आणि मॅडमचा एक नाट्यप्रयोग होता. तर भेटू पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.